हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सर्व। आज आपण छान अशी सोलापुरी टाईप शेंगा चटणी पाहणार आहोत। अगदी सोपी आणि सहज पटकन बनते। तर या ठिकाणी मी एक पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। ते ओव्हनला एक 7 ते 8 मिनिटं मायक्रोवेव्ह केलेले आहेत। छान असे कुरकुरीत होतात। तुम्ही बघू शकता लगेच सालं त्याची निघतात। हे सगळे वरची सालं काढून घ्यायचे आहेत। तुम्ही सालासकट सुद्धा ठेवू शकता। मी या ठिकाणी काही जेवढी निघतील तेवढी सालं काढून घेतलेली आहेत। तर असे छान असे कुरकुरीत हे शेंगदाणे थंड होऊ दिले की त्यानंतर एका पॅनमध्ये 2 पळी ऑइल घालायचं आहे। त्यात थोडा लसूण, 1 गड्डी लसूणाचं पाकळ्या घालायच्या आहेत आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे। आणि छान असं खरपूस झालं की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत। ते सुद्धा थोडे 1-2 मिनिट परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर 2 चम्मच लाल तिखट किंवा काश्मीरी रेड चिली असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता, किंवा तुम्ही मिरची असेल तुमच्याकडे लाल तिखटवाली मिरची ती सुद्धा तुम्ही घालू शकता, जी ड्रायवाली असते आपण मसाल्यासाठी यूज करतो ती। तर या ठिकाणी मी 1-2 पळी असं अंदाजे तेल घेतलेलं आहे। यात घातल्या मी लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर जिरं घालायचं 1 चम्मच आणि छान असं परतलं की त्यात शेंगदाणे घालायचे। लाल तिखट व मीठ घालून छान असं परतून थोडे थंड झाले की मिक्सरला एक दाटसर वाटून घ्यायचं, एकदम बारीकही नाही करायचे। तुमची ही चटणी 15 ते 20 दिवस अगदी व्यवस्थित स्टोअर होते आणि फ्रीजमध्ये 1 महिनासुद्धा राहते। तर तुम्ही नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। थँक्यू। रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि करून सुद्धा पहा। आणि रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून कळवा।